Hello and welcome to the new lecture of Elements of Group 13, 14 and 15 Class 11 Chemistry. मागील लेक्चरमध्ये आपण काही 13, 14 आणि 15 ग्रुपमधले जे इम्पॉर्टंट एलिमेंट्स होते त्यांचे काही इम्पॉर्टंट कंपाऊंड्सचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर कशा पद्धतीनं आहे हे स्टडी करत होतो. आत्तापर्यंत आपण काही वेगवेगळे मॉलिक्युल्स आणि त्याचे स्ट्रक्चर्स डिस्कस केलेले आहेत. तर या लेक्चरमध्ये आपण सिलिकॉन डायऑक्साईड म्हणजेच सिलिका याचं स्ट्रक्चर कसं असेल हे इथं पाहूया. ओके, सो द नेक्स्ट मॉलिक्यूल इज सिलिका or silicon dioxide. This is your fifth molecule. Silicon dioxide, or it is commonly known as silica. यालाच जनरली आपण व्यवहारामध्ये सिलिका असं म्हणतो. सिलिका म्हणजे वाळू, पण हा जो सिलिकॉन डायऑक्साईड हा जो आहे हा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अस्तित्वामध्ये आहे. वेगवेगळे त्याचे क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत सिलिकॉन डायऑक्साईडचे. त्यातला पहिला फॉर्म जो आहे, फर्स्ट फॉर्म जो आहे दॅट इज सिलिका. ओके, हा सिलिका जो पहिला फॉर्म आहे हा क्वार्ट्ज ह्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट असतो. QUARTZ क्वार्ट्ज, जो आपण रिस्ट वॉचेसमध्ये वापरतो. त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर केली जाते आणि पुन्हा म्हणजे स्टॅटिक एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर केली जाते आणि पुन्हा त्याचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये केलं जातं. दॅट इज क्वार्ट्ज. हा मटेरियल सुद्धा सिलिकॉन डायऑक्साईडच आहे. तसंच त्याचा दुसरा क्रिस्टलाइन फॉर्म आहे क्रिस्टोबॅलाइट. क्रिस्टोबॅलाइट हा त्याचा एक दुसरा क्रिस्टलाइन फॉर्म आहे. आणि थर्ड आहे ट्रायडायमाइट. थर्ड फॉर्म इज ट्रायडायमाइट. आता हे जे तीन सिलिकॉन डायऑक्साईडचे वेगवेगळे क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत हे एकमेकांमध्ये विशिष्ट टेम्परेचरला इंटर कन्व्हर्टिबल आहेत. म्हणजे यांचं रूपांतर, क्वार्ट्जचं रूपांतर आपल्याला क्रिस्टोबॅलाइटमध्ये सुद्धा करता येतं. टेम्परेचरचा मध्ये फरक केला की त्याचं रूपांतर क्रिस्टोबॅलाइटमध्ये होऊ शकतं. क्रिस्टोबॅलाइटचं रूपांतर आपल्याला ट्रायडायमाइटमध्ये सुद्धा करता येतं किंवा ट्रायडायमाइट विल बी कन्वर्टेड इनटू क्रिस्टोबॅलाइट which can be converted into quartz, or crystoballite can be converted into quartz or tridymite. असं आपण त्याचं इंटर कन्व्हर्शन करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये टेम्परेचरचं जर व्हेरिएशन केलं, टेम्परेचरचा बदल केला तर ह्या सिलिकॉन डायऑक्साईडचे हे जे तीन क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत हे एकमेकांमध्ये इंटर कन्व्हर्ट होऊ शकतात. मीन्स दीज थ्री फॉर्म्स आर इंटर convertible. These are interconvertible at different temperatures. वेगवेगळ्या टेम्परेचर्सला आपण हे एकमेकांमध्ये इंटर कन्वर्ट करू शकतो. ओके, आता हा सिलिकॉन डायऑक्साईड जो आहे याचं स्ट्रक्चर ज्या वेळेला आपण पाहतो तर याच्यामध्ये सिलिकॉन ॲटम जो आहे याचं आपल्याला हायब्रिडायझेशन नेमकं माहिती पाहिजे. तर सिलिकॉन डायऑक्साईडमध्ये जो सिलिकॉन आहे हा sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्यामुळं सिलिकॉन डायऑक्साईडचं जे स्ट्रक्चर आहे इट इज टेट्राहेड्रल. त्यामुळं सिलिकॉन ॲटम इज sp3 हायब्रिडाइज्ड अँड दॅट इज वाय इट हॅज अ टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. आणि याच्यामधले जे सगळे बॉन्ड्स असतात दे आर कोव्हॅलेंट बॉन्ड्स. That is, it is a tetrahedral covalent molecule. A tetrahedral covalent and three-dimensional solid आहे. So it is tetrahedral. Okay, again three-dimensional. हा tetrahedral आहे याचा अर्थ याचं स्ट्रक्चर जे आहे हे थ्री डायमेन्शनल आहे आणि नेटवर्क सॉलिड आहे. इट इज अ
नेटवर्क सॉलिड. आता नेटवर्क याचा अर्थ काय, जाळीसारखं त्याचं स्ट्रक्चर आहे, विच इज कॉल्ड ॲज नेटवर्क स्ट्रक्चर, ज्यामध्ये सिलिकॉन ॲटम हा एक सिलिकॉन ॲटम हा 4 ऑक्सिजनला सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डनं जॉईन झालेला असतो. म्हणजेच हे जर आपण स्ट्रक्चर ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर सेंटर ॲटम सिलिकॉन आहे आणि ह्या सेंट्रल ॲटमला चारही बाजूनं 4 ऑक्सिजन ॲटम अटॅच आहे. याच पद्धतीनं हे स्ट्रक्चर रिपीट होत जातं. प्रत्येक ऑक्सिजनच्या पुढे पुन्हा सिलिकॉन विच इज अगेन बॉन्डेड टू 4 ऑक्सिजन ॲटम, तो पुन्हा आणखी 4 ऑक्सिजन ॲटमला जॉईन होईल. तसंच हा नेक्स्ट ऑक्सिजन ॲटम, दिस विल अगेन जॉईन विथ सिलिकॉन which will join with oxygen, which will join with silicon, which will join with oxygen. इथे पुन्हा हा ऑक्सिजन पुढे हा सिलिकॉन इथे ऑक्सिजनला जॉईन होईल, हा सिलिकॉन ऑक्सिजनला जॉईन होईल, ऑक्सिजन ऑक्सिजन. अशा पद्धतीनं हा पुढे इकडे सिलिकॉन असेल, इथे ऑक्सिजन, इथे सिलिकॉन, अगेन देअर विल बी सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. अशा पद्धतीनं हे जे स्ट्रक्चर आहे हे सतत रिपीट होत जाईल आणि त्यामुळे हे स्ट्रक्चर आपल्याला एखाद्या नेटवर्क सारखं दिसेल अँड सो इट इज कॉल्ड ॲज नेटवर्क सॉलिड. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, नेटवर्क सॉलिड. आणि हे 3 डायमेन्शनल आहे. का 3 डायमेन्शनल आहे तर इट इज अ टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्याच्यामध्ये सिलिकॉन ॲटम इज ॲट द सेंटर, ओके, ऑक्सिजन 2 ऑक्सिजन एका प्लेन मध्ये असतील, 1 विल बी आउट ऑफ द प्लेन, एक ऑक्सिजन जो आहे हा आउट ऑफ द प्लेन असणार आहे आणि 1 विल बी बॅक ऑफ द प्लेन. दुसरा जो ऑक्सिजन राहिलेला चौथा जो ऑक्सिजन ॲटम आहे हा बॅक ऑफ द प्लेन असणार आहे. आणि मग पुन्हा हे इथं सिलिकॉन सिलिकॉन या पद्धतीनं अशा पद्धतीनं एक रिंग लाईक स्ट्रक्चर तयार होईल, एक क्लोज्ड मॉलिक्यूल तयार होईल. आणि हे जे रिंग स्ट्रक्चर आहे ह्या रिंग मध्ये आपण पाहू शकतो प्रत्येक रिंग मध्ये 1 2 3 4 सिलिकॉन ॲटम आहेत आणि 4 ऑक्सिजन ॲटम आहेत. म्हणजे ह्या नेटवर्क सॉलिड मध्ये 8 मेंबर्ड रिंग्स तयार होतात. म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड इज टेट्राहेड्रल, 3 डायमेन्शनल नेटवर्क सॉलिड आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सिलिकॉन ॲटम जो आहे हा 4 ऑक्सिजन ॲटमला जॉईन आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर 8 मेंबर्ड रिंग स्ट्रक्चर आहे. 8 मेंबर ह्या रिंग मध्ये असतात, 4 सिलिकॉन ॲटम आणि 4 ऑक्सिजन ॲटम. सो वी कॅन राईट द हायलाइटिंग पॉइंट्स लाईक दिस. सिलिकॉन डायऑक्साइड, that is also commonly known as silica. This is present in 3 crystalline forms. One is quartz, second is cristobalite, and third is tridymite. All these forms are interconvertible at different temperatures. म्हणजे टेम्परेचर जर बदल केला हे फॉर्म्स एकमेकांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. द सिलिकॉन ॲटम इन silicon dioxide or silica is sp3 hybridized. That means it has a silicon dioxide has a tetrahedral 3-dimensional network solid, and in this each silicon is covalently bonded to 4 ऑक्सिजन ॲटम्स. हा 4 ऑक्सिजन ॲटमला कोव्हॅलेंटली बॉन्ड तयार करतो आणि एक टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तयार करतो. आणि ह्याचं जे क्रिस्टल आहे दॅट कंटेन्स 8 मेंबर्ड रिंग्स. त्यामुळे आपण म्हणू शकतो द क्रिस्टल कंटेन्स 8 membered rings. त्याच्यामध्ये 8 मेंबर्ड रिंग्स असतात
ज्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि अल्टरनेट सिलिकॉन आणि ऑक्सिजन ॲटम असतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो द क्रिस्टल कंटेन्स 8 मेंबर्ड रिंग्स कंटेनिंग alternate silicon and oxygen atoms. आय होप तुम्हाला सिलिकॉन डायऑक्साईड म्हणजेच सिलिका याचं स्ट्रक्चर व्यवस्थित समजलं असेल. पाहिजे असेल तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपल्याला नेक्स्ट मॉलिक्यूल स्टडी करता येईल. Now let us start with next molecule, nitric acid. नायट्रिक ॲसिड हे आपण साधारणपणे 8th स्टँडर्ड पासून आपण नाव ऐकतोय, पण त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर कसं असेल हे आता आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल नायट्रिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. इट इज HNO3, एक हायड्रोजन, एक नायट्रोजन आणि 3 ऑक्सिजन ॲटम. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ नायट्रिक ॲसिड. पण ज्या वेळेला आपण ऑर्गॅनिकमध्ये काही रिॲक्शन्स लिहितो त्यावेळेला आपल्यासाठी एक सोयीचं म्हणून हा फॉर्म्युला आपण OHNO2 अशा पद्धतीने वापरतो, आणि याच पद्धतीचं त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये एक OH बॉन्ड आहे जो सेंट्रल नायट्रोजन ॲटमला अटॅच असतो, आणि हा सेंट्रल नायट्रोजन ॲटम इतर 2 ऑक्सिजनला अटॅच आहे. अशा पद्धतीचं याचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे HNO3 हा फॉर्म्युला लक्षात ठेवताना जर आपण त्याला स्प्लिट केलं, OHNO2 दॅट इज सेम HN आणि हे 3 ऑक्सिजन, पण लिहिताना आम्ही कसं लिहिलंय HNO3 लिहिण्याऐवजी OHNO2. यावरून आपल्याला त्याचा मॉलिक्युलर स्ट्रक्चरचा अंदाज सुद्धा येऊ शकतो. त्यामुळं हा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम जो आहे तो नायट्रिक ॲसिड आहे, आणि नायट्रोजन आहे. आणि हे जे नायट्रिक ॲसिड आहे हे आतापर्यंत आपण स्टडी केले. इट इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग ॲसिड. हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग ॲसिड आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो इट इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग मिनरल ॲसिड. इट इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग मिनरल ॲसिड. आणि हे जे आहे हे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा ह्या नायट्रिक ॲसिडचा आपण वापर करू शकतो. त्यामुळे इट इज ऑल्सो युज्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. त्यामुळे त्याचा आपण वापर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा करू शकतो. का तर इट इज ऑक्सिडायझिंग ॲसिड, दॅट मीन्स इट गिव्स ऑक्सिजन टू अदर सबस्ट्रेट. दुसऱ्या सबस्ट्रेटला तो ऑक्सिजन देतो, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन घडवतो, म्हणून आपण याला ऑक्सिडायझिंग एजंट सुद्धा म्हणू शकतो. सो इन शॉर्ट वी कॅन ऑल्सो राईट इट इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. इट इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आता याच्यामध्ये हा जो सेंट्रल नायट्रोजन ॲटम आहे इट इज sp2 हायब्रिडाइज्ड. नायट्रोजन ॲटम इज sp2 हायब्रिडाइज्ड. आपण जर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबरवरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर आपल्याला याचं हायब्रिडायझेशन सुद्धा निश्चित समजू शकतं. फॉर एक्झाम्पल नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. जर आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याचा प्रयत्न केला तर दॅट विल बी 1s2 2s2 2p5 2p3. ओके. आता ऑर्बिटल डायग्राम जर काढली 1s2 आणि 2p3, याच्यामध्ये एक s आणि 2p एवढेच ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतात, आणि याचा हायब्रिडायझेशनचा टाइप आहे sp2. sp2 जर हायब्रिडायझेशन असेल तर
ट्रायंग्युलर प्लेनर स्ट्रक्चर त्या मॉलिक्यूलचं असतं. त्यामुळे नायट्रिक ऍसिड हॅज अ ट्रायंग्युलर प्लेनर स्ट्रक्चर. ओके, त्यामुळं आपल्याला जर कधी एमसीक्यू मध्ये विचारलं व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ नायट्रिक ऍसिड तर इट इज ट्रायंग्युलर प्लेनर. का बरं तर त्याचा हायब्रिडायझेशनचा टाइप आहे sp2. ओके, सो द सेंट्रल नायट्रोजन atom in nitric acid is sp2 hybridized and it is a strong oxidizing agent or you can say it is a strong oxidizing mineral acid. पण याचं स्ट्रक्चर ड्रॉ करताना आपण थोडंसं पाहूया डिटेलमध्ये. सेंटरला आहे नायट्रोजन ॲटम. ओके, इट इज अटॅच्ड विथ 1 OH group and 2 oxygen atoms. ओके, आता आपण नायट्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या पाहूया. नायट्रोजनच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि सेकंड ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, ते इलेक्ट्रॉन्स मी इथं तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. आता ह्या 5 इलेक्ट्रॉन पैकी इथं बघा 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन जे आहेत हे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्यासाठी वापरले गेले. त्यामुळं इथं नायट्रोजनचा एक इलेक्ट्रॉन वापरला गेला आहे, इथं एक नायट्रोजनचा इलेक्ट्रॉन वापरला गेलेला आहे, या बॉन्डसाठी एक इलेक्ट्रॉन वापरला गेलेला आहे. करेक्ट. ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन वेगळ्या चॉकने मी दाखवतो. ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन, इथे एक ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन, इथे एक ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन. अशा परिस्थितीमध्ये इथं आपण पाहू शकतो नायट्रोजननं त्याचे 3 इलेक्ट्रॉन्स हे 3 ऑक्सिजन बरोबर सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्यासाठी वापरले. पण त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. उरलेले 2 इलेक्ट्रॉन जे आहेत हे याच्यावर लोन पेअर म्हणून राहतील. हे मी इथे दाखवले. दीज आर द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. याच पद्धतीनं ऑक्सिजनच्या जर आउटरमोस्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन आपण कन्सिडर केले तर आपलं मॉलिक्युलर स्ट्रक्चर काढणं जास्त सोपं जाईल. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. कॉन्फिगरेशन जर विचार केला तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन. आउट ऑफ विच प्रत्येक ऑक्सिजन ॲटम पहा इथं त्याला 1 इलेक्ट्रॉन नायट्रोजन बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड करण्यासाठी शेअर केलेला आहे. आता त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, त्यापैकी 1 इलेक्ट्रॉन वापरला गेला इथं, म्हणजे राहिले 5 इलेक्ट्रॉन. म्हणजे प्रत्येक ऑक्सिजन जवळ 5 इलेक्ट्रॉन आहे. 1, 2, 3, 4 and 5. इथं 1, 2, 3, 4 and 5. या ऑक्सिजनला पण इथं 1 इलेक्ट्रॉन वापरलाय. ॲट द सेम टाइम त्यानं OH बरोबर पण बॉन्डिंग केलेलं आहे. इथं 1 इलेक्ट्रॉन वापरलेला आहे. करेक्ट. आता त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आपल्याला माहिती आहे 6 इलेक्ट्रॉन असतात, त्यापैकी 2 वापरलेत म्हणजे राहिले 4च इलेक्ट्रॉन. 1, 2, 3, 4. ऑक्सिजन बरोबर हायड्रोजन बरोबर बॉन्ड तयार केल्यामुळे इथं हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन इथं शेअरिंग झाला आणि हा OH बॉन्ड तयार झाला. ओके, म्हणजे हे स्ट्रक्चर आपल्याला दिसताना कसं दिसेल पहा. ऑक्सिजन, हायड्रोजन, करेक्ट, सिंगल बॉन्ड, नायट्रोजन विथ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिजन, त्याच्यावरचे इलेक्ट्रॉन्स आपण नंतर पाहूया. इथे ऑक्सिजन आहे. अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर दिसतं. आता इलेक्ट्रॉनची आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. किती इलेक्ट्रॉन प्रत्येक ॲटम जवळ राहतात. इथं हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन बरोबर शेअर केल्यामुळे त्याचं ड्युप्लेट कंप्लीट झाले, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आता या ऑक्सिजन जवळ बघा 1, 2, 3, 4 4 इलेक्ट्रॉन्स उरलेले आहेत. आपण इथे दाखवू शकतो 1, 2, 3, 4. नायट्रोजन इथे एक सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालाय. 1 इलेक्ट्रॉन नायट्रोजनचा, 1 ऑक्सिजनचा, इथे एक नायट्रोजनचा, ऑक्सिजनचा, नायट्रोजनचा, ऑक्सिजनचा, 3 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाले. आता या नायट्रोजन आणि ह्या दोघांपैकी 1 ऑक्सिजन ॲटम 1 इलेक्ट्रॉन शेअर करतात. म्हणजे 1 नायट्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि 1 ऑक्सिजनचा 1 इलेक्ट्रॉन दोघांनी शेअर केला की इथं आणखीन एक बॉन्ड तयार होतो, दॅट इज पाय बॉन्ड. त्यामुळे इथे सिंगलच्या ऐवजी येणार डबल बॉन्ड. आता हे 2 इलेक्ट्रॉन वापरले गेले म्हणजे हा नायट्रोजन जवळ राहिला 1च इलेक्ट्रॉन. ओके, आणि ह्या ऑक्सिजन जवळ आता राहिले 4 इलेक्ट्रॉन. मी इथे 4 इलेक्ट्रॉन दाखवतो ऑक्सिजनवर 1, 2, 3, 4. करेक्ट. नायट्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन इथं कोव्हॅलंट बॉन्डसाठी वापरला गेला.
ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन वापरला गेला, डबल बॉन्ड तयार झाला. आता हा राहिलेला जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजन ॲटम 1 2 3 सॉरी 1 2 3 4 5 याच्याजवळ 5 इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 5. आता हा काय करेल, हा जो नायट्रोजनचा उरलेला इलेक्ट्रॉन आहे हा ऑक्सिजन स्वतःकडे ओढून घेईल. ओके, ओढून घेतला. करेक्ट, म्हणजे नायट्रोजनवर आता इलेक्ट्रॉन शिल्लक नाही. मग नायट्रोजन कडून इलेक्ट्रॉन गेले म्हणून याच्यावर येणार पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन ओढून घेतले त्यामुळे याच्यावर येणार निगेटिव्ह चार्ज. अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर नायट्रिक ॲसिडचं तयार होतं. आता या स्ट्रक्चरमध्ये पहा, ह्या नायट्रोजननं लेफ्ट हँड साईडच्या ऑक्सिजन बरोबर बॉन्ड तयार केलेला आहे. कदाचित असं पण डबल बॉन्ड तयार केला आहे. कदाचित असं पण होऊ शकेल राईट हँड साईड बरोबर डबल बॉन्ड तयार होईल आणि एक नायट्रोजन हा ऑक्सिजन ओढून घेईल. म्हणजे इथं दोन प्रकारची स्ट्रक्चर्स इथं पॉसिबल आहेत. म्हणजे कशा पद्धतीने होईल पहा, या स्ट्रक्चरमध्येच आपण रिअरेंजमेंट करूया. म्हणजेच सेंट्रल नायट्रोजन ॲटम, वरच्या बाजूला ऑक्सिजन, हायड्रोजन, दॅट ऑक्सिजन हॅव्हिंग 4 इलेक्ट्रॉन्स. ओके, या ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड करण्याऐवजी जर नायट्रोजनने या ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड तयार केला तर राहिलेला इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनकडून ओढून घेतला जाईल लेफ्ट हँड साईडच्या आणि त्यामुळं याच्यावर येईल निगेटिव्ह चार्ज, ऑक्सिजन नायट्रोजनवर येईल पॉझिटिव्ह चार्ज. आणि इथं इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे याप्रमाणेच राहणार 1 2 3 4 आणि याने इलेक्ट्रॉन ओढून घेतलाय त्याच्यामुळे याच्याकडं 6 इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजन ॲटमकडे असतील 1 2 3 4 5 6. ओके, आणि ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये नायट्रोजन जो आहे त्याचा पण ऑक्टेट कंप्लीट झालेला असणार आहे, ऑक्सिजनचे पण ऑक्टेट्स कंप्लीट झालेले असणार आहेत. आणि ही जी दोन स्ट्रक्चर्स आहेत ह्या दोन्ही स्ट्रक्चर्सना आपण म्हणतो रेझोनेटिंग स्ट्रक्चर. म्हणजे हे दोन स्ट्रक्चर जे आहेत हे एकमेकांमध्ये सतत इंटर कन्वर्ट होत असतात आणि त्यामुळं त्या मॉलिक्युलला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी प्राप्त होते. मग ह्या इलेक्ट्रॉनच्या ह्या पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन जे आहेत ह्याच्यामुळे पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन म्हणजे हे डबल बॉन्डसाठी वापरले हे इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमुळं किंवा शिफ्टिंगमुळं वेगवेगळे जे स्ट्रक्चर्स तयार होतात दे आर कॉल्ड ॲज रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आणि जेवढी एखाद्या मॉलिक्युलची रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त असतात तेवढा तो मॉलिक्यूल स्टेबल असतो. पण कोणत्याही रेझोनेटिंग स्ट्रक्चरचं आपण रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर सुद्धा पाहिलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हाच मॉलिक्युलचा आपण ह्या दोन्ही स्ट्रक्चरचं एक हायब्रिड स्ट्रक्चर तयार करण्याचा जर प्रयत्न केला तर ते कसं दिसेल, OH करेक्ट, नायट्रोजन करेक्ट. आता हा इथं पण ऑक्सिजन अटॅच आहे, इथं पण ऑक्सिजन अटॅच आहे करेक्ट. पण यापैकी कोणत्या तरी लेफ्टच्या किंवा राईटच्या दोघांपैकी एकाकडं डबल बॉन्ड आहे त्यामुळं आपण तो डबल बॉन्ड पार्शियली दाखवू शकतो. याच्याबरोबर पण पार्शियल डबल बॉन्ड, त्याच्याबरोबर पण पार्शियल डबल बॉन्ड असं आपण दाखवू शकतो. त्यामुळं हा बॉन्ड जो आहे हा पार्शियली दाखवला डॉटेड, म्हणजे हा डबल बॉन्ड इकडे पण होऊ शकतो तिकडे पण होऊ शकतो. दॅट इज रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. त्यामुळं ह्या नायट्रोजनवर हा पॉझिटिव्ह चार्ज तर राहणारच आहे बरोबर, पण ह्या दोन्ही ऑक्सिजन ॲटमवर इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येईल, इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणजे कधी हा पॉझिटिव्ह असेल कधी हा ॲटम पॉझिटिव्ह असेल. या दोघांचं हे जे स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड ॲज रेझोनेटिंग हायब्रिड स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हा जो बॉन्ड अँगल आहे हा आहे 120 डिग्रीचा. रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये आपण दाखवू शकतो द बॉन्ड अँगल इज ऑफ 120 डिग्री. वाईल ONO हा जो बॉन्ड आहे इट इज ऑफ 130 डिग्री, हा 130 डिग्रीचा आहे. आणि OH ची बॉन्ड लेंथ जी आहे OH NO नायट्रोजन आणि ऑक्सिजन याच्या मधली जी बॉन्ड लेंथ आहे इट इज 140, इट इज 140 पिकोमीटर. आणि OH जी बॉन्ड लेंथ आहे 96 पिकोमीटर. OH बॉन्ड लेंथ 96 पिकोमीटर.
and this is NO bond length is 140 picometer. This is all about नायट्रिक ऍसिड. आता याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं की नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे HNO3 or you can write as OHNO2. It is a strong mineral acid or it can be used as a oxidizing or strong oxidizing agent म्हणून त्याचा वापर केला जातो. In which the central nitrogen atom is sp2 hybrid. That means it has a triangular planar structure in which the central nitrogen atom is attached with 3 oxygen atoms. Okay, एक नायट्रोजन ॲटम हा OH ग्रुपला अटॅच आहे आणि नंतर 2 ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे. त्यापैकी एका ऑक्सिजन बरोबर तो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो विच कॅरीज अ निगेटिव्ह चार्ज अँड नायट्रोजन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज. वाईल सेकंड नायट्रोजन ॲटम बरोबर तो डबल बॉन्ड तयार करतो. अशा 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपण नायट्रिक ॲसिडचे आत्ताच पाहिले त्या पद्धतीने ड्रॉ करू शकतो आणि हे त्याचं रेझोनेटिंग हायब्रिड म्हणजे ह्या दोन्ही स्ट्रक्चरचं एकत्रित केलेलं किंवा दोन्ही स्ट्रक्चर रिप्रेझेंट करणारं स्ट्रक्चर जे आहे दॅट इज कॉल्ड एज रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये हा डबल बॉन्ड एक तर लेफ्ट ऑक्सिजनवर पण होऊ शकतो आणि राईट ऑक्सिजन बरोबर पण होऊ शकतो. त्यामुळे हा डॉटेड दाखवलेला आहे. द ONO बॉन्ड अँगल इज 130 डिग्री, NO bond length is 140 picometer, OH bond length is 96 picometer and NOH bond angle is 120 degrees. I hope हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपण नेक्स्ट मॉलिक्यूल स्टडी करूया. Now let us start the last compound of this topic, orthophosphoric acid or phosphoric acid. फॉर्म्युला त्याचा आहे H3PO4. याच्यामध्ये हा जो ऍसिड आहे इट इज मिनरल ऍसिड. फॉस्फरस फॉर्म्स लॉट ऑफ ऑक्झो ऍसिड्स म्हणजे बऱ्याचशा ऑक्झो ऍसिड्स हा फॉस्फरस तयार करतो. त्यापैकीच हे ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड आहे. Okay, so phosphorus forms a number of oxo acids, out of which this is the one of mineral acid. It is strong toxic mineral acid. It is a strong and non-toxic. Sorry, it is strong non-toxic mineral acid. याच्यामध्ये फॉस्फरस ॲटम जो आहे इट इज ॲट द सेंटर विच इज डबल बॉन्डेड विथ 1 ऑक्सिजन ॲटम. तो एका ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड तयार करतो आणि त्याला 3 OH ग्रुप अटॅच असतात. याचं जे स्ट्रक्चर आहे इट इज 3 डायमेन्शनल टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. ओके, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ॲटम हा एका प्लेनमध्ये आहे, त्याच प्लेनमध्ये एक OH, 1 OH bond will be out of the plane and 1 OH bond will back of the plane. या पद्धतीनं ह्या ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड किंवा फॉस्फरिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे विच इज अ टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. आणि याच्यामध्ये हे जे 3 OH ग्रुप आहेत दे आर आयोनायझेबल. म्हणजेच ज्या वेळेला हा ॲसिड पाण्यात टाकला जाईल हे 3 OH ग्रुप जे आहेत याच्यामधून हायड्रोजन ॲटम जे आहेत ते सेपरेट होतात. म्हणजे दीज OH ग्रुप्स आर आयोनायझेबल. म्हणजे ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड किंवा फॉस्फरिक ॲसिडच्या बाबतीत आपल्याला जर सांगायचं झालं तर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड ऑफ फॉस्फरिक ॲसिड इज H3PO4. It is a strong non-toxic mineral acid. It is tetrahedral molecule in which phosphorus atom is bonded with 3 OH groups, in which the central metal atom is tetrahedral, okay, and the 3 OH groups are ionizable. अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत 7 मॉलिक्यूल या टॉपिकमध्ये कव्हर केलेले आहेत.
आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ किंवा चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जातील. समजेपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास फॉरवर्ड करा. पुन्हा आपण नवीन लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू.